नमस्कार. अजिंक्य तारा त्याच्या मालिकेतील हा 23वा भाग. राहीनच्या प्रवासात आपण आहे. राहीनच्या काठाकाठाने झालेला प्रवास आणि नंतर कलोनला जायचं आहे. कलोन हे जर्मनीतलंच गाव. राहीन नदीच्या काठाने सृष्टी व अखंड पिऊनही मन तृप्त होत नव्हते. पण आयुष्यातील चांगले क्षणही जसे अलगद निसटतात तसाच तो तीरावरचा सुखद प्रवास संपत आला. अजून दुपारच होती, पण त्या मनोहारी निसर्गाच्या आठवणी आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत पुरणाऱ्या होत्या. राईन बघून मुक्कामाला कलोन गाठायचे असा मूळचा कार्यक्रम होता, पण फ्रँकफुर्टहून लवकर निघाल्याने त्यात बदल करून आधी अम्युजमेंट सेंटर पाहून मग कलोनला जायचे असे ठरले व सरळ वाट थोडी वाकडी करून त्या अम्युजमेंट सेंटरचा मौज केंद्राचा आम्ही रस्ता धरला. युरोपच्या आमरस्त्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. रस्त्याचे पृष्ठभाग सरळ सुरेख, एका बाजूला 3-3 लेन्स, त्यामुळे अपघात हा अपघातच होण्यासारखा. रस्त्यावर पादचारी, बैलगाड्या, गुरे, कोंबड्या नाहीत, त्यामुळे त्यांना खो देत वाट करायची कसरत नाही. खड्डे नसल्याने ते चुकवण्याची संधी नाही. दर 40-50 किलोमीटर स्वच्छ उपाहारगृहे, दुकाने, पेट्रोल पंप, वर्कशॉप व ते सर्व अमुक ठिकाणाहून किती अंतरावर आहे ते दर्शवणाऱ्या पाट्या. या मानवनिर्मित सुबत्तेच्या जोडीला दुतर्फा बहरलेला निसर्ग. फ्रान्समध्ये हा निसर्ग नटलेला दिसतो, तर स्वित्झर्लंड किंवा इटलीमध्ये आयुष्या कडेकडेने पाईनसारख्या आकाशाची स्पर्धा करणाऱ्या सूचीपर्णी वृक्षराजीने लपेटलेले असतो. इटाली, ऑस्ट्रियात कधीकधी तो विनायसाने ॲपल गार्डनचे रूप घेतो, तर जर्मनीत राहीनला संगे घेऊन मनाला भुरळ पाडतो. सृष्टीची ही विविध रूपे मानवाच्या विनाशी हातातून जाणीवपूर्वक वाचवल्याने अजून शिल्लक राहिली आहेत. अशा रस्त्यांचे आणि बाजूचे फोटो तरी किती घ्यावेत व सगळेही गेल्यावर आपतेष्टांना दाखवावेत हा न सुटणारा पेच होता. क्षणाक्षणाला वाटायचे हे दृश्य परत पाहायला मिळणार आहे का? चला फोटो घ्या. रोल पुढे सरकेना झाला व त्यासाठी गृह खात्याकडे दुसऱ्या रोलची मागणी केली की बघत समजायचे इतक्यातल्या इतक्यात 36 फोटो काढून झाले आणि ते डेव्हलपिंगला दिले की या हौसेची खिशालाही चांगलीच जाणीव व्हायची. आम्ही निघालो होतो ते अम्युजमेंट सेंटर म्हणजे अमेरिकेतील डिस्नेलँडची छोटी आवृत्ती होती. लहानापासून थोरापर्यंत सर्वांना निखळ आनंद लुटता येईल अशा अनेक गोष्टी तेथे आहेत. पाश्चिमात्यांनी जीवनाचे 2 टप्पे केले आहेत. आठवड्याचे 5 दिवस भरपूर काम करायचे आणि विकेंडला शनिवार रविवार तो शीण घालवण्यासाठी कामाचे टेन्शन पूर्णपणे विसरून मौज मजा करायची. या मौज मजेत ट्रेकिंग, स्कीइंगपासून ते एखाद्या खेडेगावात सहकुटुंब मुलाबाळासोबत रमायचे या सगळ्यांचा समावेश होतो. या 2 दिवसात मन आणि शरीर ताजेतवाने करायचे आणि पुन्हा झपाट्याने कामाला लागायचे. ही 5 डे वीकची कल्पना आपणही अंमलात आणली खरी, पण त्यातील मौज मजेचा भाग फक्त आपण स्वीकारला आहे आणि 5 दिवस झपाटून काम करण्याचा भाग सोयीस्करपणे सोडून दिला आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारपासूनच आपली कार्यालये रिकामी होऊ लागतात आणि ऑफिस सुटण्याच्या वेळेपर्यंत एसटीचा 1-2 तासांचा प्रवास करून कर्मचारी आपापल्या गावी डेरेदाखल झाले असतात. मग शुक्रवार, शनिवार, रविवार रात्री पत्ते, सिनेमा, दूरदर्शन पार्ट्या यासाठी जागरण करून त्या अंगावरमध्ये धावत परत सोमवारी दुपारपर्यंत ऑफिस गाठायचे आणि मग मधले 4 दिवस कधीमधी काम करण्याचा बहाणा करत शुक्रवार कधी येतो याची वाट बघायची. त्यातून मधल्यावर एखादी सुट्टी आली तर मग बघायलाच नको आनंदी आनंद. आम्ही पोचलो त्या दिवशी नेमका रविवार म्हणजे खूप गर्दी असणार हे लिओने आधीच सांगून ठेवले होते. पण आम्हाला भारतातल्या गर्दीची सवय असल्याने जर्मनीत गर्दी असून किती असणार असेच वाटत होते. प्रत्यक्षात आमची बस पार्किंग लॉटमध्ये पोचली तेव्हा आमची समजूत कशी फसली होती उमगले. बसेसचा व कारचा पार्किंग लॉट स्वतंत्र होताच, पण त्यातही प्रत्येकाचे अनेक सबलॉट्स होते. प्रत्येक वेगवेगळ्या देशांच्या बसेस, कार्स व त्यातून उतरणाऱ्या नाना प्रवाशांची तेथे अक्षरशः जत्रा भरली होती. मागे एकदा पुण्यात महिला परिषद भरली होती. तेथील गाड्यांची गर्दी आणि झुळझुळीत साड्यांचा सुळसुळाट पाहून रिपोर्टिंग करताना बातमीदाराने किंवा बहुधा अनिल अवचटाने लिहिलं होतं, साड्या गाड्यांचे संमेलन असे हेडिंग दिले होते. मला त्या हेडिंगची चटकन आठवण झाली. अर्थात तिथे साड्या अभावच होत्या. त्यांच्या का जीन्स, स्कर्ट्स यांनी घेतली होती. या अम्युजमेंट सेंटरची कल्पना अशी की कोणतेही कुटुंब तेथे आले की 5 वर्षाच्या मुलापासून 75 वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वांना तेथील करमणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारचा आनंद लुटता यावा. या सगळ्या आनंदासाठी तिकीटही अर्थात भरभक्कम होते. काही सरकारी अधिकारी, नगरसेवक, करमणूक कर खात्याचे कर्मचारी वगैरे मोर इक्वल लोकांना मोफत पासची सोय आहे का अशी विचारणा करायचा माझा भेद मी जर्मन भाषेच्या अज्ञानापायी खरंच सोडून दिला.
भव्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला 2-2 मिनी थिएटर्स होती. दोन्ही थिएटर्समधून दर 2 तासांनी इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच चित्रपट दाखवले जात होते. दुसऱ्या बाजूच्या 2 थिएटरपैकी एकात लोकनृत्यांचा कार्यक्रम होता, तर दुसऱ्यात बोलक्या भावलांचा खेळ होता. त्या सिनेमाला खूप गर्दी होती. प्रत्येक थिएटरच्या बाहेर आज चालू असलेल्या खेळानंतर पुढचा खेळ किती वाजता आहे हे दर्शवणारी घड्याळे होती. तिकिटाच्या रांगेतून तिकीट काढायचे व खेळाची वेळ होईपर्यंत अन्य करमणूक करून वेळेला पुन्हा यायचे अशी इथली पद्धत दिसत होती. या सगळ्यात बोलक्या भावलांचे तिकीट दर कमी असल्याने आस्वादकांनी ती हस्तगत केली. मधल्या 15-20 मिनिटांच्या वेळात रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोटाला आम्हाला आधार दिला. थिएटरमधील खाद्यपदार्थांचे दर नेहमीपेक्षा 1.5 महाग असल्याची पद्धत आपल्याप्रमाणेच तेथेही आहे. या प्रथेचा उगम पूर्वेकडील का पश्चिमेकडील हा विषय घेऊन कोणी PhD करायला त्यातही पुणे विद्यापीठाची हरकत नाही. बोलक्या भावलांचा खेळ साधारण अर्ध्या तासाचा होता. थिएटरमध्ये बालगोपाळांची भरती जास्त होती. जंगलातले प्राणी एकत्र येऊन प्रेमविवाहाचा गाठ घालतात अशा तऱ्हेचं ते कथानक होतं. सूत्रधारीचे काम 2 नट पोपटाच्या वेशात करत होते. त्यांचे जर्मन संवाद समजत नव्हतेच, पण आवाजाची फेक, चढ उतार, हावभाव याद्वारे आपला मनोगत प्रेक्षकांना पोचवायचा मार्ग सगळ्या विश्वात एकच आहे. त्याला भाषेचे बंधन नाही. त्यामुळे त्या नाटुकल्याचा रसास्वाद काही प्रमाणात तरी निश्चितपणे घेता येत होता. सगळे थिएटर असल्यावर विरोध कळला नाही तरी आपणही चेहरा हसरा करायचा हे कसं मलाही थोडेफार शिकायला मिळाले. संगीत प्री रेकॉर्ड वगैरे भानगड होती. पूर्वीच्या संगीत नाटकामध्ये जसा वाद्यवृद्ध बसण्यासाठी स्टेजसमोर खड्डा असायचा तसाच तिथे प्रकार होता आणि लाईव्ह साथसंगत चालू होती. एकूण 30-35 प्रकारपैकी आता काय पाहावे याचा विचार करत असताना डॉक्टर पद्मनाभन आमच्यामध्ये आहे. युरोपच्या प्रवासात प्रत्येक ठिकाणी प्रेक्षणीय असे काय पाहायचे याचे त्यांनी आधीच नियोजन करून ठेवले होते. त्यामुळे या अम्युजमेंट सेंटरमधील सिल्व्हर माईन चुकवायची नाही हा त्यांचा सल्ला शिरोधार्य म्हणून आम्ही तिकडे वळलो. इथे रोपवेच्या साहाय्याने आपल्याला चक्क कृत्रिम खाणीत नेले जाते. आज कसे काम चालते, तेथील मजूर, त्यांची घरे, तेथील चव, तिथे झाला दारुड्यांचा गोंधळ, आपापसात चाललेली भांडणे, शाब्दिक चकमकीवरून गोळीबारापर्यंत प्रगत झालेले द्वंद्व हे सगळे हलती चित्रे, प्रकाशवर्णना आणि पार्श्वसंगीताच्या आधारे जणू सर्व केले होते. प्रत्येकातील सिल्व्हर माईन कशी असेल ते 15 मिनिटाच्या त्या अवधीत आमच्या डोळ्यासमोर साकार झाले. या मौज केंद्राच्या प्रचंड आवारात कॉन्क्रीट पिलर्स उभे करून जमिनीमधून साधारण 40 फुटावर एका रुळाचा लोहमार्ग उभारलाय, म्हणजे त्याला मोनोरेल म्हणतात. त्यावरून चिमुकले इंजिन व 4 डबे असलेली मोनोरेल ITने धावत होती. मोनोरेलच्या तिकडेची रांग इतरांपेक्षा जास्तच लांब होती. आता आपल्या रेशनच्या, रॉकेलच्या, सिनेमाच्या, आता रॉकेल गेलं, रेशनच्या तेही जवळजवळ गेलं, सिनेमाच्या आता तोही रांग गेली खरं, पण तेव्हा होत्या. म्हणून मी तेव्हा असं होते की आता आपल्याला रेशनच्या, रॉकेलच्या, सिनेमा रांगेत उभे राहायची सवय आहे. पण रांग उन्हा असेल तर आपल्याला त्या जागेवर एखादा दगड नाही तर रॉकेलचा रिकामा डाबा ठेवून आपण सावली शोधायची अशी सोय तेथे नसल्याने या रांगेत जरा वेगळेपण जाणवते. आमचा नंबर येऊन आम्ही त्या चिमुकल्या बसलो. ज्या वेगही चांगला होता आणि उंचावरून त्या सगळ्या आवाजाचे दृश्यही सुरेख दिसत होते आणि एकच रूळ असला तरी प्रवास सुरक्षित होता. त्या आवारात एक मोठा तलाव होता व बोटिंगची सोय होती. दुसऱ्या बाजूला असलेल्या छोट्या तलावात छोट्या नौकेत बसून घसरगंडीवरून धपकत पाण्यात जायची मजा होती. तर दुसरीकडे एक प्रचंड उंची घसरगंडी होती. त्यावर कन्व्हेयर बेल्ट बसवला होता. त्यावरील खुर्च्या बसून प्रचंड वेगाने खालीवर उलटसुलट प्रवास करता येत होता. एकीकडे विंचवाच्या नांगीच्या आकाराचे सेट केलेले विजेचे पाळणे होते. त्यांच्या फिरण्याचा मार्गही असाधारण म्हणजे ॲब्लॉंग होता. पलीकडे मॉडेल चायनाटोन उभे केले होते. त्याच्या शेजारीच फिरत्या रोपेवरून आदिमानवाच्या गुहेची सफर घडवली जाते. 1 ना 2 करमणुकीचे अनंत प्रकार तेथे हजर होते. आम्ही धड बालही नव्हतो आणि वृद्धही नव्हतो. आम्ही होतो मध्यमवयीन. कोणत्याही गोष्टीत मध्यम म्हटले की अडचणीच्या परिस्थितीतले मध्यमवर्गीयांप्रमाणे मध्यमवयीनांची स्थिती अशीच कात्रीत सापडल्यासारखी. लहान मुलांना धावपळीचे खेळ मनोरंजन करणे वाटतात. खूप उंचावर गेले तरी गरगरते फिरते असली भातगड नसते. तर वृद्धांना संत जलविहार, सिल्व्हरमाईनची सफर करून आनंद लुटता येतो. आम्हाला मात्र उंच घसरणीवर बसायचे तर चक्कर तर येणार नाही अशी धाकधूक वाटते आणि संत जलविहार अगदी तळणी वाटतो. करमणुकीची इतके साधे असूनही आपण कशातच मनसोक्त सहभागी होऊ शकत नाही ही खंत आपल्याला वाढत्या वयाची आठवण करून देणारी
आणि म्हणूनच बोचरी ठरते, नाही का? 3 तासांचा दिलेला वेळ संपत आला, ते प्रवासी पार्किंग लॉटमध्ये बसजवळ जमू लागले. सगळे गोळा होईपर्यंत मौज केंद्रावर टीका टिप्पणी सुरू झाली. भोपाळचे तिवारीजी म्हणाले, इसमें कौन सी बड़ी बात है, ऐसे झमेले तो देहात के मेले में भी लगते हैं. तर अमेरिकेला 2 वर्षापूर्वी जाऊन आलेले छत्रजी शेरा मारलेले, दिस इज नथिंग ॲज कम्पेअर्ड विथ डिस्नेलँड. मतमतांच्या गर्भात आपण 3 तास मौज लुटली आहे, हे सत्य कबूल करायला मात्र कोणी तयार नव्हते. आपलाच आनंद आपण कसा कमी करतो याचाच तो वस्तुपाठ होता. बस हलली आणि कलोनच्या दिशेने निघाली. कलोनला पोचेपर्यंत दिवेलागण झाली होती. कलोनचे कॅथेड्रल प्रसिद्ध आहे. आपल्या सातारीची खूण जशी अजिंक्यतारा किंवा गेटवे म्हणजे मुंबई, ते गॉथिक परंपरेतील हे कॅथेड्रल म्हणजे कलोनची खूण आहे. ते सावकाशीने सकाळी पाहायला जायचे होते, पण जाता जाता आम्ही त्याच्याकडे जमेल तेवढी नजर टाकून मुक्कामाला कलोनचे नोव्होटेल हॉटेल गाठले. अम्युजमेंट सेंटर सोडल्यापासून पत्नी अगदी गप्प होती. मला काही त्याचे कारण उरगडेना. आमच्या प्रपंचात बोलण्याचे काम माझ्याकडे व ऐकत राहायचे, पण तरीही मनात असेल तेच करायचे हे काम तिच्याकडे, अशी आमची साधारण वाटणी आहे. कमी बोलणारी माणसे जेव्हा मोजकीच वाक्य बोलतात तेव्हा अगदी नेमके बोलतात व सौ सुनार की एक लोहार की या उक्तीप्रमाणे बडबडणाऱ्या माणसांच्या 100 वाक्यांचा एका वाक्यात निकाल लावतात. त्यामुळे तिच्या शांततेचे कारण आपल्या काही वाह्यातपणा आहे का, असा मी विचार करू लागलो. पण तसं काही आढळे ना. हे काही बँकॉकप्रमाणे करमणुकीचे केंद्र नव्हते. इथं निखळ, सोज्वळ, सुसंस्कृत करमणूक होती. त्यामुळे मला हा प्रश्न जरा जटिल आणि गुंतागुंतीचा वाटू लागला. खुरीची किल्ली घेऊन लिफ्टमधून जाताना तिला विचारले, काय एकदम गप्प? त्याबरोबर तिचा चेहरा आणखीच गोरवा बनवत आला. मग मात्र तिचे शल्य तिने सांगताच मलाही उमगले व जाणवले, या मौज केंद्राचा म्हणजे अम्युजमेंट सेंटरचा खरा आनंद मुलांना झाला असता आणि आम्ही तर त्यांना घरी ठेवून परदेश प्रवास करतो. या पंख लावलेल्या प्रवासात मुलांची छोटी पावले बरोबर नव्हती आणि त्यांची ओढ आम्हाला त्या क्षणी अस्वस्थ करत होती. ही गोष्ट खरी आहे की आम्ही दोघंच प्रवासाला गेलो होतो. लिमही दोघंच होते आणि मुलं तेव्हा आमची अशा अर्ध्या वयाची होती, म्हणजे 10, 12, 14 वर्षाची. त्यामुळं मग बरोबर लिहिणंही शक्य नव्हतं. पण तिथं गेल्यानंतर मुलांची आठवण येणं स्वाभाविक होतं. प्रवासात असे अनेक क्षण येतात की आपल्याला असं वाटतं की मुलांना बरोबर आणायला पाहिजे होतं. अर्थात तेव्हा ते शक्य नसतं, पण ती आठवण मात्र नक्कीच येते आणि त्या वेळेला आपण थोडंसं हळवे होतो. बायका जास्त हळवे होतात, आपण सुद्धा हळवे होतो. पण अर्थात पुरुष आपण हळवेपणा दाखवून देत नाही. बायकांच्या मात्र काही वेळा डोळ्यांना चटकन पाणीसुद्धा येतं. पण हे प्रत्येक कुटुंबात घडत असतं आणि काय परदेशात प्रवास असं नाही. आपण इथल्या इथं कुठे गेलो, लांब गेलो थोडंसं आणि मुलं नसली आणि त्याची आठवण झाली की माणसाला हळवं वाटायला लागतं. हा एक लेकरं आणि आईवडिलांचा संबंध वेगळा आहे. असंच आजोबा आणि नातवांचे संबंध तो आणखी वेगळा आहे. तुम्ही जोपर्यंत आजोबा होत नाही तोपर्यंत तुम्हाला नातवाची गंमत कळत नाही आणि नातूही तुमची गंमत करतो, त्याचा आनंद घेता येत नाही. त्याचं म्हणतात जावे त्याच्या वंशात तेव्हा काय, तसं या नात्याचं आहे असं मला वाटतं. आज थांबूया, उद्या पुढचा भाग.